नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 2 ते 2 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। तर त्यासाठी आधी आपल्याला 2 ते 2 हे असे टिपके मांडून घ्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने आपण हे टिपके मांडून घेतलेले आहेत। तर आता आपण याला कर्व रेघा काढून घ्यायच्या आहेत। पहा, अशा पद्धतीने या कर्व रेघा आपल्याला चारही बाजूंनी काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला समांतर अशा या रेघेंना 4 रेघा काढून घ्यायच्या आहेत। दोन, हे 3 आणि हे 4। तर आता उरलेल्या ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने 4 रेघा काढून घ्यायच्या आहेत। तर 1, हे 2, हे 3 आणि हे 4। तर आता याच्या समोरच्या बाजूस 1, हे 2, हे 3 आणि हे 4। तर आता शेवटच्या बाजूस ही आपल्याला अशाच प्रकारे 4 रेघा काढून घ्यायच्या आहेत। 2, हे 3 आणि हे 4। तर आता 4 रेघा तर आपल्या काढून झालेल्या आहेत। याच्यानंतर आपण मधल्या ज्या रेघा आहेत त्या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने क्रॉस मध्ये, आणि आपल्याला त्याला क्रॉस होतील अशा 2-2 कर्व रेघा प्रत्येक साइडला काढायच्या आहेत। 1 आणि हे 2, 1 आणि ही 2। तर अशा पद्धतीने आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आपण मधल्या साइडला हा पिवळ्या रंगाचा टिपका काढून घेणार आहोत। त्याला पसरवून त्याच्यामध्ये लाल टिपका हा भरणार आहोत। त्याच्यानंतर या साइडला आपल्याला 2 कोणांच्या मध्ये आपल्याला अशाच पद्धतीने पिवळा टिपका काढून तो पसरवून त्याच्यामध्ये आपल्याला लाल रंग भरायचा आहे व त्याच पद्धतीने आपल्याला आता फुलाची आकार द्यायचे आहे त्याला। त्यासाठी आपण असे पांढरे टिपके 4-4 देऊन घ्यायचे आहेत। आणि त्या पांढऱ्या टिपक्यांना सुद्धा आपल्याला पसरवून गोलाकार करायचं आहे। तर आता आपण राहिलेली रांगोळी कंप्लीट करणार आहोत। तर हे जे टिपके आहेत आपण बोटाच्या साहाय्याने पसरवून याला गोल असा आकार देऊन घेणार आहोत। पहा, किती सुरेख अशी आपली ही फुलं आलेली आहेत। तर आता हे आपल्या आतली डिझाइन झालीच आहे कंप्लीट। तर याच्यानंतर आपण आता हे शेवटचे जे आपण काढलेल्या रेघा आहेत त्याला आपण एक चक्री काढून घेणार आहोत आतल्या साइडने। पहा, अशा पद्धतीने प्रत्येकच बाजूला आपण अशाच पद्धतीने चक्री काढून घ्यायची आहे। पहा,
अशा पद्धतीने आपल्या चारही बाजूला या चक्र काढून झालेल्या आहेत. तर आता ह्या रेघेच्या ही जी रेघ आहे आपली ती रेघ या चक्रीला जोडून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. आणि सुंदर अशी डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. तर प्रत्येकच रेघ आपल्याला ही चक्रीला जोडून घ्यायची आहे. पहा. तीन आणि ही चौथी रेघ. तर अशाच पद्धतीची आपल्याला ही डिझाईन काढून कंप्लीट करायची आहे. ही दुसरी रेघ, ही तिसरी आणि ही चौथी. 1 2 आणि हे 3. 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 आता इथली 1 2 आता ही 3. अशा पद्धतीने आपली ही कर्ववाली डिझाईन जी आहे आता ही डिझाईन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे बरोबर अशी मधोमध आपल्याला हे पिवळे टिपके हे देऊन घ्यायचे आहेत. 2 हे 3 आणि हे 4. करेक्ट. आता आपण याला पसरवून घेऊयात. चला तर मग आता आपण पुढची स्टेप ही रांगोळीची कंप्लीट करणार आहोत. तर आपण याच्यामध्ये पिवळ्या टिपक्यांमध्ये हे लाल टिपके अशा पद्धतीने भरून घेणार आहोत. व तशाच प्रकारे आपण पुढच्या ह्याला पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत. 1 2 आणि हे 3. अशा पद्धतीने आपण या 3 पाकळ्या या काढून घेणार आहोत. 1 2 आणि हे 3. 1 2 आणि हे 3. 1 2 आणि हे 3. तर आपण ह्याला पांढरा रंग देऊन घेणार आहोत. या पाकळ्यांना फिकटसा असा पांढरा रंग देणार आहोत, नकळत असा. आता हा पांढरा रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण मधल्या साईडला टिपके देऊन घेणार आहोत. 1 2 3 आणि हे 4. आणि ह्याला बोटाच्या साहाय्याने असं पसरवून घेणार आहोत. 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 आणि हे 4. आणि ह्याला बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलासा आकार ह्याला देऊन घ्यायचा आहे. म्हणजे दिसायला खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. पहा तर फक्त 2 ते 2 या टिपक्यांच्या साहाय्याने आपण किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढत आहोत. तर आता याच्यानंतर आपण मधल्या ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपण कमळाची डिझाईन करणार आहोत. त्याच्यासाठी आधी मोठी पाकळी काढणार आहोत सिंगल आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडच्या ह्या पाकळ्या काढून घेणार आहोत. तर आपण 2-2 पाकळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने अगदी सुरेख असं आपलं कमळ आलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण चारही बाजूने हे कमळ काढून घेणार आहोत. आधी एक पाकळी काढायची आहे. याच्यानंतर कमळाच्या सुरेख अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने. आता तिसऱ्या बाजूस खूपच सुरेख आणि सुंदर अशा आपल्याला कमळाच्या पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत. पहा
अशा पद्धतीने आपण या सुंदर अशा पाकळ्या काढून घेत आहोत. तर सर्वात लास्टचं जे कमळ आहे आपलं ते काढून आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले कमळ हे काढून झालेले आहेत. तर आपण आता कमळाला सुंदर असा रंग देऊन घेणार आहोत. तर माझ्याकडे चॉकलेटी रंग आहे, तो मी भरत आहे. तर अशा पद्धतीने मी चॉकलेटी रंग हा भरत आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटतील व तुम्हाला नवनवीन रांगोळ्या इझिली पाहून काढता येतील. थँक यू सो मच. तर आता आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे कमळाला रंग दिल्यानंतर. तर आता आपण कमळाच्या ठिकाणी आता आपण पिवळा डॉट देऊन घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये आपण लाल रंग हा भरून घेणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आता आपण ह्याला थोडंसं राऊंड करून घेऊयात, म्हणजे दिसायला कमळाची डिझाईन ही छान वाटेल. थोडासा पुसटचा रंग आपण जो दिलेला आहे त्याच्यामुळे कमळाची डिझाईन ही थोडीशी पुसट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू.